सध्या शहरात आणि संपूर्ण भारतात ज्या पद्धतीने राजकारण केल्या चालले आणि राजकारणाच्या माध्यमातून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारणाचं स्वार्थ साधण्याचा प्रकार चाललेला आहे, हा कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि जातीजातीमध्ये तेढ हा जो निर्माण करायचा काही जातीवादी संघटना प्रयत्न करीत आहेत, तर त्याला प्रशासनाने पूर्णपणे जाब विचारून त्यांना योग्य ती कारवाई करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य ती कारवाई करून समाजामध्ये अशा पद्धतीने चुकीचं राजकारण होऊ नये अशी प्रशासनाने काळजी घ्यावी. गुंडगिरी आणि जातीयवादाचा वाढता ताणतणाव पाहता भविष्यामध्ये या शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचे उपाय घ्यावेत आणि कठोर कायदेशीर कारवाई करून आज या अहमदनगर शहरातील कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीने कसा राखता येईल याच्याविषयी SP साहेबांनी आणि प्रशासनाने लक्ष द्यावं यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. लोकसभा निवडणुकीनंतर विशेषतः अहमदनगर शहरामध्ये जातीय तणाव आणि द्वेष निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतो. गेल्या 7-8 दिवसापासून आपण पाहतो वेगवेगळ्या घटना जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा प्रकार चालू आहे. आणि यातूनच एका निष्पाप कामगाराला मारहाण झाली, तो गंभीर जखमी झालेला आहे. अनेक ठिकाणी जातीवादात घोषणा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या अनुषंगाने शहरामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. यामागे नक्कीच राजकीय हेतू साधला जात असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही आज SP साहेबांकडे निवेदन घेऊन आलो की या समाजकंटकावर तातडीने कारवाई करा, अन्यथा शहरात एक दंगल घडवण्याचा प्रयत्न होताना आम्हाला निदर्शनास दिसत आहे. म्हणून पोलिसांनी ताबडतोब याच्यावर कारवाई करावी. समाजकंटकाला जे समाजात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि या माध्यमातून जे राजकीय हेतू साधू इच्छितात त्यांचाही मागमूस घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी